सगळं काढलं ना मग गवत. आता तिथं पर्याय झालं. सकाळ सकाळी तर रोटा मारलाय काली आपण सगळी कापाशी काढली होती दलची पळाटे बिळाटे वरचे बी काढून ठेवल्यात. आणि इकडे बी जरा मोठं ट्रॅक्टर चाललं नाही ते बी करून घ्यायचंय. चला आता ते लावतो रोटा. त्याला लय मशीन आलंय बाबा. काल इथं डायरेक्ट पळाट्या सोबतच मारायचा होता बरं का रोटा, पण ते काय उपटतच नव्हते पळाट्या त्या रोट्याने सुद्धा. दिला असं लावून पळाट्या बिळाट्या काढून. आता पप्पा गेलेत बी घ्यायला. आता घेऊ लावून म्हणतो आधी रोटा लावू ट्रॅक्टर मारू मग बी आलं का मग ते पेरेस ट्रॅक्टर येणार आहे ते करून घेऊ. सगळं घोळ झाला भाऊ. इतके दिवस मशीन उलटच चालित होतं आपण. हे बघा याचं टोकी दय याचं टोकी दय आणि याचं टोकी कडच्या साईडने लागलं हे इकडं पाहिजे. आता ते परत बदलू राहिलेत बाबा. काय गाड्या सगळं उलटाच कारभार चालू आता. ते इकडून असणार एखाद दिवस. ते ना खोल नट ना खोल. थांबा नट पॅक करा. बस दोन काढायचे. हे क्लिपला मारा बरं थोडं. हे क्लिपला आणि क्लिप उलट बसवा असा. असा उलटा आहे असा. बॉक्स कुठे येत आता आली सगळी. हो राव काय इतके दिवस तसंच हाकीत होतो. वर उचला थोडं आगन पायाला बरं बाबा. चला आता बसले रोटी करतो चालू. ते राहून दे तुमच्याकडे जात खिशात ठेवा थोड्या. ते लय खळखळ वाजते. चला कुठे जायचं. काढाच झाला पैपच तुटला आणि केळीच्या तिथं बी असं गोल मारलाय. आता पप्पाला सांगितलंय पप्पा सुलोचन घेऊन येऊ राहिलेत. हा तवर बसू लय कंबर जात रे भाऊ या मशीननी. साधं मशीन नाहीये. त्याचा एक नट कुठं हरवला काय माहिती. येऊ काय गाड्या ती नेमकी आदळलं 2-3 वेळा त्या दगडाच्या ह्याच्यात. ती खळबळ झाली त्याची. चालत नव्हतं. आता बघा एवढे मोठे दगड बघा स्क्रॅच पडले तर वाट्याचे. हे काय वाट्याचे स्क्रॅच आहेत. ते आले पप्पा आता बघू काय म्हणतात. काढ सगळं मोठीच आणलं तिने सगळं गवत. सगळं काढलं ना मग गवत. आता तिथं पर्याय झालं. लईच गवत. किती वेळ लागला. चला आता अख्खा 20 फुटाचा पाईपच न्यावा लागू राहिलाय. पाईपच तुटलाय. 2-3 ठिकाणी लिकेज झालंय. काय करावं आता. गोणी पण न्यायची गाडीवर. आता काय माहित नाही आता येतं का नाही. ट्रॅक्टर गेलाय तिकडं. अरे बापरे टाना कुदतो हो बी. चला भाऊ आता खत आणि गहू चाललाय. तो पाईप मला तिथे घेऊन द्या ना. लिंबाच तिथे ठेवा तो पाईप द्या. आणा इकडे आणा. अरे बापरे आता कस तर न्यावं लागेल. चला तिथं नेतो टपकनी. चला आता झालंय चालू ट्रॅक्टर. चला आता झाला सुरू गहू.
कामच चालू आहे ते काय तिथं ते न्यायचंय अजून नाही नाही अजून मस्त खोलून येत आहे ना. हा? 1 2 3 4 5 6 7 8 8 रांग आहेत का बाबा ते 8 पडत आहेत. अरे हो त्याच्या 4 आणि त्याच्या असं आहे होय काही नाही नाही एका मागून एक. आता आहे ना खत टाकलंय त्याच्या माग आणि कुठे गोणी टाकून दिली बाबांनी जाऊन ठेवून दिली का विषय नाही. पैप आणलाय एकाच रांगेत. जो असा रे मध्ये एक करावं लागेल ना. चुकलं का याच्यात जात आणि तिकडून आहे ना मग ते फाडक्या ते काहीतरी मध्ये साचत ना पाणी. हा ते करावं लागेल आपल्याला नीट. ओके मध्ये सारखं आहे ते. हा चला आता वावर कसं ओढायचं सांगू राहिलेत पप्पा. लय झालं तर बारका रोटा हाण. नाही पाणी पाईपलाईनने आणायचं की इथं. नाही तिकडून असं ते पाईप करून पाणी. हा ना मग पाईपलाईनने आणायचं ना. मग इथं पाडायचं इथून असा दंड असा करायचा हे बघा. इथून असा कोरायचा आणि असा करायचा आज जाऊन द्यायचं. याला काही नाही नाही हे इथं एवढं असं ह्यो जे आहे ना ह्यो असं सरळ असाच असं कोरायचा ना असं सरळ जाऊन द्यायचं आणि याला इकडून पाणी सोडायचं आणि याला इथून तिथूनच बाहेर फोडायचं आणि याला इकडून याला थोडी ओढून घ्यायचं. आत घ्या ओढून. नाही इथं घेऊ नये. हा नाही ते बाऱ्याला करावं लागेल. हे इकडे घ्याय ना ओढून असं अशी करावं लागेल दंड करावं लागेल ते. सपाट करा ती जागा आणि इथून आहे ना बारकीची याला पाणी जाईल. आणि नाही सारणी जातं पुढं पसरण सारणी जाऊन पुढं पसरण पाणी दादा. याला ही पोटोळी परत इकडे ओढून घ्यायची थोडी. हा याला राहू दे इथून पाणी केळीला जाईल फक्त थोडी पोटोळी घाल म्हणजे याच्यात साचलं पाहिजे थोडं. बरोबर साचायची काय गरज नाही. एकदा हे झालं का इथं एक पोटोळी घाली. आता याची आहे ना ते केळीची याच्यातून अशीच पोटोळी आणायची. हे इकडे ओढून घ्यायची. हे सगळं सरळ करायचं. तिकडून पाणी सोडलं डायरेक्ट इथं आला पाहिजे. आम्ही ते तिथपर्यंत सगळे सरळ करायचे. सगळं सरळ करायचं. बर सगळं सरळ करून घ्यायचं. सरळ करून घ्या आणि ह्या पाणी येईन मला असं वाटतं इकडे. एकदा इथं आलं का इथं आलं लगेच येईन पाणी. या इथं थोडं थांबण लावू ना. येतं बरोबर ते दरवर्षी येत असते. इथं मध्ये दंड टाकावंच लागत नाही. बाकीच्या याला टाकावं लागतो. इदलच्या ह्या वाफेला सुद्धा ह्या वावराला सुद्धा टाकावं लागतं. पण इदल तिथून एकदा पाणी सोडलं का ते तिथपर्यंत येतं. चालू आहे पाईपलाईन. आता लय अंग दुखत आहे गाड्या आता कम काय मी हळू ते मशीन मारलं का अंग दुखल्यावानीच होतं. बंटे असं बसायचं नाही आता उगल्यावर. इकडे चल असं नाही बसायचं आता उगल्यावर बरं का.